हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत सेकंड स्टँडर्डचा सब्जेक्ट येत आहे इंग्लिश बालभारती अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करत आहोत. इन दॅट 1.1 हॉलिडेज आर ओव्हर. तर या आधी माझे जे फर्स्ट स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत, ज्यांच्यासाठी मी अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस सगळा सिलेबस कव्हर केलेला होता, त्या स्टुडंटसाठी आता न्यू सिलेबस आपण सेकंड स्टँडर्डसाठी सुद्धा न्यू सिलेबस आलेला आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण आता हा सिलेबस कव्हर करणार आहोत. तर चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आपण बघणार आहोत फर्स्ट युनिट आहे हॉलिडेज आर ओव्हर. इथे बघा, तुमच्या अकॉर्डिंग टू न्यू बुक्स ज्या आहेत, न्यू सिलेबस आहे, या सिलेबस मधलं आहे तुमचं 1.1 ऍड केलेलं आहे हॉलिडेज आर ओव्हर. तर तुमच्या ज्या मस्त मजेशीर आनंददायी अशा सुट्ट्या होत्या, जिथे तुम्ही खूप मज्जा मस्ती दंगा केलेली आहे, या सुट्ट्या आता संपलेल्या आहेत. तुमचे स्कूल स्टार्ट झालेले आहेत आणि त्यावरूनच तुमच्या जे काही एक्साइटमेंट आहेत याच्यावरूनच ही पोएम इथे ऍड केलेली आहे. तर या पोएमचं नेम दिलेलं आहे हॉलिडेज आर ओव्हर, म्हणजे तुमच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. सो बघा, या पेजवरती टोटल 1, 2, 3 अँड 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. आपण स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा ही जी पोएम दिलेली आहे ही पोएम बघूया. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन अँड फोर्थ क्वेश्चन ऑल पेजवरचं जे काही दिलेलं आहे आपण कव्हर करून घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचे जे बुक्स आलेले आहेत नवीन, तर या बुकचं फ्रंट पेज जे आहे हे असं आहे, इंग्लिश बालभारती ग्रेड 2. ओके, हे तुमचं न्यू बुक आहे. तर चला स्टुडंट्स, आपण आता ही पहिल्यांदा जी पोएम आहे ही कव्हर करूयात. तर इथे बघा, मी छोट्या छोट्या या क्लिप्स ऍड केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ही जी पोएम आहे अगदी इझी वाटावी आणि इझिली लर्न व्हावी यासाठी. ओके, तर बघा, हॉलिडेज आर ओव्हर बट आय एम नॉट एट ऑल सॅड. वुड यू लाईक टू नो व्हॉट मेक्स मी सो ग्लॅड. आता याचं मिनिंग बघा, हॉलिडेज आर ओव्हर, तर सुट्ट्या संपलेल्या आहेत, पण मला याचं दुःख नाही. तर मला याचं का दुःख नाही याचं जर तुम्हाला कारण ऐकायचं असेल तर ते पुढे बघायचं आहे. तर मला दुःख होत नाही, मी आनंदी आहे. व्हॉट मेक्स मी स्लो ग्लॅड म्हणजेच मला कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे आनंद झालेला आहे हे आपण पुढे बघणार आहोत. न्यू शूज, न्यू बॅग, माय युनिफॉर्म इज न्यू. न्यू बुक्स, न्यू क्लास टीचर टू. तर कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे मला आनंद झालेला आहे? माझ्याकडे नवीन शूज आहेत, नवीन बॅग आहे, युनिफॉर्म नवीन घेतलेला आहे, बुक्स नवीन आहेत, त्याचबरोबर माझं क्लासरूम सुद्धा नवीन आहे आणि क्लास टीचर सुद्धा नवीन आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे मला सुट्ट्या संपलेल्याचं दुःख होत नाही, तर मला त्याचा आनंदच होत आहे. So everything is new, and that is really fine. Yet, what's old and good as gold are the good old friends of mine. म्हणजे आता याचं मिनिंग बघूयात आपण. सगळ्या गोष्टी तर माझ्याकडे आहेत, ह्या नवीन आहेत, दॅट इज रिअली फाईन, म्हणजे त्याचं तर मला आनंद आहेच. त्याचबरोबर माझे सोन्यासारखे असे जुने आणि चांगले जे मित्र आहेत ते मला भेटणार आहेत, त्यामुळे मला अजून आनंद होत आहे. तर सुट्ट्या संपलेल्याचं मला दुःख होत नाही, तर माझं स्कूल नवीन स्टार्ट होणार आहे, माझ्याकडे नवीन काही काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत, या सगळ्याचा मला आनंद होत आहे. तर इथे ही पोएम अशी दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण ही पोएम बघूया. हॉलिडेज आर ओव्हर बट आय एम नॉट एट ऑल सॅड. वुड यू लाईक टू नो व्हॉट मेक्स मी सो ग्लॅड. New shoes, new bag, my uniform is new. New books, new class teacher new. So everything is new, and that is really fine. Yet what's gold and good as gold are the good old friends of mine. ओके, तर स्टुडंट्स, याच बरोबर इथे ही जी तुम्हाला पोएम दिली होती ही ते कम्प्लीट होते. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे रीड अँड राईट. तर इथे वर्ड दिलेले आहेत हॉलिडे, ग्लॅड, युनिफॉर्म, क्लास टीचर अँड एव्हरीथिंग. हॉलिडे म्हणजे काय? सुट्टा. ग्लॅड म्हणजे काय? आनंदित होणे, आनंद होणे. युनिफॉर्म म्हणजे काय? तुमचा जो पोशाख आहे शाळेचा, स्कूल युनिफॉर्म म्हणतो, तर शाळेचा पोशाख असेल. ओके, तर हे वर्ड तुम्ही काय करायचे आहेत? तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून पाठ करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. त्यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू फील
वेन यू कम बॅक टू स्कूल. आता तुमचे स्कूल स्टार्ट झालेले आहेत, तर तुम्हाला काय फिलिंग येत आहे? काही जणांना दुःख होत असेल, काही जणांना खूप छान एक्सायटेड असं वाटत असेल, तर काही जणांना आनंद होणार असेल की त्यांचे सुट्टीमध्ये काही लोक बोर होऊन जातात, तर जेव्हा त्यांचे फ्रेंड्स त्यांना भेटतात तर त्यांना आनंद होतो. काही जणांना सुट्ट्या आवडतात, तर त्यांना स्कूल स्टार्ट झालं की नको वाटतं, कंटाळा येतो. तर तुम्हाला काय फील होतं हे इथं यांचा आन्सर द्यायचा आहे. तर चला, फॉर रेफरन्स मी इथे एक आन्सर दिलेला आहे. आय फील एक्सायटेड अँड हॅपी वेन आय गो बॅक टू स्कूल. तर मला मात्र एक्सायटेड होत वाटतं आणि आनंदी वाटतं जेव्हा माझी स्कूल पुन्हा स्टार्ट होतो तेव्हा. कारण माझे फ्रेंड्स जे आहेत, ओल्ड फ्रेंड्स, त्यांना मी भेटते अँड टीचर्स अगेन, तर फ्रेंड्सना आणि टीचर्सना मी भेटते अँड लर्न न्यू थिंग्स. त्याचबरोबर मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात, शिकायला मिळतात. देन आय ऑल्सो क्युरियस अँड इगर टू डिस्कवर न्यू लेसन्स अँड ॲक्टिव्हिटी. तर आता तुम्ही फर्स्ट स्टँडर्डमधून सेकंड स्टँडर्डमध्ये आलात. आता सेकंड स्टँडर्डमध्ये आल्यानंतर तुमचा सिलेबस चेंज झालेला आहे, तुमचे बुक्स न्यू आलेले आहेत, तुम्हाला लेसन न्यू आलेले आहेत, तर त्या लेसनमध्ये न्यू ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्यामध्ये तुम्हाला क्युरियोसिटी वाटते. तर इथे या फिलिंग्स मी दिलेल्या आहेत. तर असं आन्सर आपण या क्वेश्चनचं दिलेलं आहे. तुम्हाला काय वेगळं फिलिंग येत असेल तर ते तुम्ही या आन्सरमध्ये ऍड करू शकता. सो नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे, नेम द न्यू थिंग्स यू ब्रॉट ऑन युअर फर्स्ट डे ऑफ स्कूल. म्हणजेच काय, जर तुमचे स्कूल स्टार्ट झालेले आहेत, ओके, तर तुम्ही सुद्धा काही काही गोष्टी नवीन आणल्या असतील. काहींनी क्रेयॉन्स आणले असतील, तर काहींनी पेन्सिल बॉक्स आणला असेल, काहींनी कंपास बॉक्स आणला असेल. काही जणांकडे जर त्यांची बॅग खराब झाली असेल तर त्यांनी बॅग नवीन घेतली असेल, काहींनी शूज घेतले असतील, युनिफॉर्म घेतले असतील, तर सगळ्यांनी आपल्या बुक्स घेतल्या असतील, राईट. तर या सगळ्या काय तुम्ही ज्या ज्या थिंग्स नवीन घेतलेल्या आहेत याचे नेमिंग इथे लिहायचे आहेत आणि मला कमेंट करून सुद्धा कळवायचं आहे की तुम्ही तुमच्या फर्स्ट डे ऑफ स्कूलसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन खरेदी केलेल्या आहेत. ओके, तर याचबरोबर तुमचा हा फर्स्ट हॉलिडेज आर ओव्हर हा जो लेसन होता इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू, बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.